आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू होऊन जवळ 60 ते 70 वर्ष झाली। दरवर्षी महाराष्ट्र केसरी एकच स्पर्धा बघण्याची कुस्ती शौकीन असतील, जनता असेल किंवा पैलवान असतील, आत्तापर्यंतची हीच प्रथा चालत आलेली आहे। पण आज अशी वेळ आलेली आहे की दोन संघटनेच्या वादामध्ये गेल्या 1 वर्षापाठीमागे 2 महाराष्ट्र केसरी झाले। ह्या वर्षी एक महाराष्ट्र केसरी झाला आणि त्याची दुसऱ्या महाराष्ट्र केसरीची घोषणा झालेली आहे। हे 2024चे महाराष्ट्र केसरी आणि 2025च्या डिसेंबरमध्ये परत 2025 2 महाराष्ट्र केसरी होणार। म्हणजे ह्या एका वर्षात 2025 सालामध्ये 4 महाराष्ट्र केसरी बघण्याची वेळ सर्व जनतेवर, कुस्ती शौकीनांवर येणार आहे। खरं तर ही कुस्ती क्षेत्रासाठी दुर्दैवी बाब आहे, कारण जे महाराष्ट्र केसरीला एक वजन, एक वलय आहे, ते वलय आणि वजन कमी करण्याचं काम हे दोन्ही संघटनेच्या वादामध्ये होतं आहे। आज अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यामध्ये पैलवान भरडला जातो आहे। पैलवानावर ही आज अन्यायाची वेळ येते या 2 संघटनेच्या राजकारणामध्ये। त्यामुळं कुठेतरी हे सगळं थांबून दोन्ही संघटना एकत्र येऊन, माझा कुठल्याही दोन्ही संघटनेचा कुठल्याही एका संघटनेवर आक्षेप नाही, काही गोष्टी आहेत त्या मी कॅमेऱ्यासमोर बोलून दाखवल्यात, ज्या मला गोष्टी पटलेल्या नाहीत। कुस्तीगीर परिषद असेल, कुस्तीगीर संघ असेल, दोन्ही एकत्रित समन्वय साधून एक महाराष्ट्र केसरी ह्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी व्हावी, ही माझी प्रमुख मागणी आहे। एक राज्य, एक खेळ, एक संघटना ही संकल्पना शासनाने राबवावी, कारण कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने कीड लागलेली आहे संघटनेच्या राजकारणाची, त्याच पद्धतीनं इतर खेळात ही कीड लागलेली आहे। म्हणून शासनानं GR काढावा आणि खरोखर एक धडाडीचा धाडसी निर्णय शासनानं घ्यावा। एक राज्य, एक खेळ, एक संघटना ही जरी योजना जर राबवली तर खरोखर ह्या महाराष्ट्रामध्ये एवढं टॅलेंट प्रत्येक खेळामध्ये आहे की येणाऱ्या काळामध्ये ऑलिम्पिकमधली पदकं जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातले खेळाडूंचे असतील। म्हणून ही योजना सरकारने राबवावी। त्याच पद्धतीने महाराष्ट्र केसरी विजेत्याला आयोजकानं, सरकारनं म्हणत नाही मी, आयोजकानं 1 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर करावं। ज्या पद्धतीनं 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पदी थेट नियुक्ती होती शासनाच्या वतीनं, त्याच पद्धतीने एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी नियुक्ती व्हावी। शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावरची 3 वर्षाची बंदी घातलेली आहे, ती कुस्तीगीर संघाने उठवावी आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळत असताना महाराष्ट्रातील पैलवानांची शासनाच्या वतीनं डोपिंग टेस्ट झाली पाहिजे, कारण या डोपिंगच्या विळख्यामध्ये पैलवानसुद्धा अडकलेले आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये हा डोपिंगचा जर विळखा जास्त आवळला गेला तर खरोखर ही कुस्ती क्षेत्रासाठी आता अनेक घटना अशा घडल्यात की हार्ट अटॅक होऊन पैलवानांची निधन होण्याची गोष्टी अनेक वाढलेल्या आहेत। ह्या गोष्टी कुठेतरी थांबवायच्या असेल तर डोपिंगची चाचणी चालू केली पाहिजे। अशा प्रमुख 6 मागण्या घेऊन मी आज इथं जिल्हाधिकारी कार्यालय सांगली ते उपोषणाला बसलेलं आहे 1 दिवसीय। येणाऱ्या काळामध्ये 30 तारखेपर्यंत मी शासनाच्या उत्तराची अपेक्षा करतो आणि खरोखर शासनाने ह्याच्यावर तोडगा काढून योग्य तो निर्णय द्यावा अशी मी अपेक्षा करतो खेळाडू म्हणून। जर 30 तारखेपर्यंत जर तो निर्णय नाही आला तर येणाऱ्या 1 मार्च ते 5 मार्चपर्यंत आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, ह्या प्रमुख 5 नेत्यांना 1 ते 5 तारखेपर्यंत भेटणार। तरीसुद्धा काही तोडगा जर नाही निघाला तर 5 तारखेनंतर मंत्रालयाच्या पुढं आमरण उपोषणासाठी मी स्वतः बसणार, कारण जे काय आज माझं नाव आहे, जे काय माझी ओळख आहे ती या कुस्तीमुळे आहे। त्यामुळे कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तरी मला त्याची पर्वा नाही। येणाऱ्या 5 तारखेनंतर मंत्रालयापुढं राज्यातील 20 ते 25 महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी च्या समवेत व ते सर्वजणांच्या गदा घेऊन मंत्रालयापुढं आमरण उपोषणाला बसणार। त्या सर्व गदा शासनाने जमा करून घ्याव्यात, कारण शासनाने लक्ष हस्तक्षेप न केल्यामुळं ह्या पदाची किंमत कुठेतरी कमी व्हायला लागली। त्यामुळे ह्या गदा आम्हाला नको, शासनानं परत घ्याव्यात ही विनंती करून तिथं आमरण उपोषणाला बसणार। ह्या सर्व गोष्टी माझ्या मागणी मान्य होत नाहीत तोपर्यंत।